नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे, ईश्वरीच्या वडिलांची तब्येत दिवसांदिवस जास्त ढासळत चाललेली असते आणि तेव्हाच ईश्वरीला कळतं की त्यांच्या गावातले एक जागृत गणपतीची पालखी येणार आहे। तेव्हाच ईश्वरीची आई म्हणते, थांब मी बघते त्या पालखीचं टायमिंग कधी आणि कुठे येणार आहे। तेव्हा ईश्वरीची आई फोनमध्ये त्या गणपतीची पालखी कुठे आणि कोणाच्या घरी जाणार आहे हे बघते। तेव्हा कळतं की ती पालखी सुभद्रा पाटील यांच्या घरी जाणार आहे। तेव्हा ईश्वरीची आई म्हणते, सुभद्रा पाटील कोण ग? तेव्हा ईश्वरी म्हणते, सुभद्रा पाटील म्हणजेच अर्णव सरांच्या आजी। असं बोलल्यानंतर हे सगळेच जण शॉक होतात आणि तेव्हा ईश्वरी म्हणते, मी जाणार आहे। आणि तेवढ्यातच नम्रता म्हणते की तू कशी काय त्यांच्या घरी जाणार? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी गणू बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार, कारण की माझ्या वडिलांसाठी मी तेवढं नक्कीच करणार आणि मी त्यांच्या घरी जाणार आणि मला कोण काही बोललं तर तेव्हाचं तेव्हा बघू। ईश्वरी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी येते गणपतीचं दर्शन घ्यायला। पालखीही येतच असते आणि ईश्वरीला हेही माहीत नसतं की अर्णव सर सुटलेले आहेत आणि अर्णव ही पालखीसोबतच असतो आणि काहीतरी होतं आणि पालखीचा दांडा सटकतो। तेवढ्यात ईश्वरी तो दांडा सावरते आणि तिला अर्णव सर दिसतात आणि अर्णवलाही ईश्वरी दिसते। दोघंही एकमेकांसमोर असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात आणि ईश्वरी तिच्या वडिलांसाठी गणपतीच्या पाया पडायला आलेली असती, कारण की तो नवसाचा गणपती असतो, त्याला जे काही बोलेल ते पूर्ण होणारं असतं, म्हणून ईश्वरी तिथे पाया पडायला आली असती आणि तिला आता अर्णव सर दिसतात आणि आता अर्णवच्या मनातल्या गोष्टी अर्णव ईश्वरीला सांगू शकेल का? तसंच ईश्वरीच्या मनात जो अर्णवबद्दल मोठा गैरसमज झालेला आहे तो दूर होऊ शकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तूही रे माझा मित्वा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।